अनेक वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपुराकडे निघालेले आहेत. यामध्ये अनेक वारकऱ्यांच्या कोणाची 20वी वारी आहे, कोणाच्या 30 वाऱ्या झाल्या, कोणाच्या 40 वाऱ्या झाल्या. पण नेमकं वारी करून काय भेटतं हा प्रश्न आहे. सातत्याने दरवर्षी उठायचं, पायी पायी चालायचं, परत रिटर्न पायी पायी यायचं, घरी यायचं. मग वारी का करतो या सर्वांचे प्रश्न आपण ह्या माऊलीकडून जाणून घेणार आहोत. बाबा, तुमची कितवी वारी असेल 20 एक झाले. तुम्हाला आठवत नाही किती वाऱ्या झाल्या? नाही एवढं काय आठवत. आता मध्ये करोना गेला ना, मध्ये 2 वर्ष करोनाची वारी खंडन झाली ना. का बरं येते तुम्ही वारीला? घेतो बा, देवाचा आनंद घ्यायला. चांगलं आहे बा पांडुरंगाची. का घरी काही काम नाही म्हणून? चला उठायचं. काम आहे कधी नाही घरी. कावर चांगलं आहे घरी बा, पांडुरंगानं चांगली कृपा करली आपल्यावर. तसे काही वांधं नाही आहे. त्यात येतो बा, जोर चालू तोवर याच वारीला. असं पोरं बाळा काहीच म्हणते नाही का? नाही काही नाही, जा तुम्हाला चालू तोवर. पत्नी आणलेले सोबत पत्नीला? नाही. का बरं नाही? चालवत नाही ते, गुडघे नाही. विठ्ठल वारीला आणि रुक्मिणी घरी आज कोण चालत का? काही गुट संख्येत नाही राहते. असं होतच ना. ते गुडघे चालू नाही ते आमदागण जोडीदार म्हणतो सगळे चाला बसतं. गाडी सगळे, पण मग चालवत नाही ना असं. त्याच्यामुळं त्याचा अनुभव आहे ना. वारा पाणी लागेल तेवढं, पण त्यानं पुढं त्रास देऊ नाही दिला, काही नाही. असा अनुभव आहेत ना. सतत पायी पायी आहे का तुम्ही? सतत पाहिजे. काही पाय दुखले, तब्येत खराब? नाही नाही, काही नाही, काही नाही. तसं पाय दुखले थोडंफार तर गोळ्या गाड्या घ्यायचं थोड्या चालू म्हणजे झालं. मग आज आपण जर पाहिलं तर लहान लहान पोरांना अटॅक येतात, कोणाचे पाय आपल्याला दुखतात. तसं काहीच नाही. अटॅक नाही, काहीच नाही. 15 BP, शुगर काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. का बरं होत नाही तुम्हाला काय वाटतं? पांढराची कृपा आहे मग त्याच्यामुळेच होत नाही ना. त्याचं अजून काहीच नाही. आजपर्यंत पांडुरंग भेटला का कधी? भेटला असतं ना, आपल्याला दृष्टांत दाखवला असतं ना काहीतरी, म्हणूनच आपण येतो ना त्या दृष्टीकोन. आता ही वाऱ्या किती दिवस करायच्या? जवळ चालू तोवर, जवळ तू बोलितो तोवर जायचं. त्या दिवशी आपण समजा नाही बोली तर मग त्या दिवशी घरी राहून घ्यायचं. तो बोलवितो कशावर बोलवितो? काय तुम्हाला दृष्टांत आला? दृष्टांत येतो ना, अनुभव येतोच ना. सपनात सुद्धा येतो ना पांढरा काही टायमाला. नक्कीच तो बोलवतो तोपर्यंत यायचं. ज्या दिवशी पाय थकतील त्या दिवशी घरी घरी थांबायचं. थांबायचं. अनेक अनुभूती या माऊलींच्या पाठीमागे आहेत. पंढरपूरकडे सातत्याने दरवर्षी कोणा ना कोणाच्या रूपाने तो येतो आणि बोलवतो. आणि आजोबा त्यांच्या पत्नीचे तब्येत खराब असल्यामुळे ते स्वतः एकटेच आलेले आहेत आणि सातत्याने त्यांच्या एकट्याच्याच वाऱ्या झालेल्या आहेत. 20 वाऱ्या त्यांच्या आजपर्यंत झाल्या. त्यांना आठवत देखील नाही. त्यांनी सांगितलं का 20 वाऱ्या माझ्या झालेल्या आत्तापर्यंत. आठवत नाही इतक्या वाऱ्या झालेल्या आहेत. पंढरपूरकडे हे सतत या ठिकाणी पायी चालत असतात. थकलेले नाही येते, काहीच नाही. पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादाने अजूनपर्यंत गोळी देखील या माऊलींना माहीत नाही.